एक महत्वाची बातमी समोर आली आहे। सरकारने पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पीएफ अकाउंट आधार कार्डशी जोडण्याचं आवाहन केले आहे। यामुळे सरकारी योजनांचा लाभ योग्य पद्धतीने पोहोचविणे शक्य होईल। यावर आता सरकारने मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड जोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे। हा निर्णय बोगस मतदान रोखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, ज्यामुळे आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयाचा मुख्य हेतू म्हणजे बोगस मतदान रोखणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविणे। यापूर्वी लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये सुधारणा करण्यात आली होती, ज्यामुळे मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करणे ऐच्छिक बनवले गेले होते। आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याचे काम कधीपासून सुरू होणार, यावर मतदान प्रक्रिया आणि गोपनीयतेशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे। विशेषतः नागरिकांच्या गोपनीयतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे। याकरिता निवडणूक आयोगाने आश्वासन दिले आहे की सर्व आवश्यक सुरक्षा उपाय योजले जातील, जेणेकरून नागरिकांचा डेटा सुरक्षित राहील। आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी नागरिकांना मतदार सेवा पोर्टलवर लॉग इन करणे आवश्यक आहे। याकरिता एक सोपा आणि स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन देखील दिले आहे। यावर तुम्हाला तुमचे आधार कार्ड नंबर, मतदार ओळखपत्र आणि OTP प्रदान करणे आवश्यक असेल। आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र जोडण्याचा निर्णय बोगस मतदान रोखण्यासाठी किती महत्वाचा आहे, याकरिता नागरिकांच्या गोपनीयतेच्या दृष्टीने आवश्यक सुरक्षा उपाय योजले जाणेही तितकंच महत्वाचं आहे। यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत पारदर्शकता आणि प्रामाणिकता वाढवण्यास मदत होईल।